तात्यांना केशवची मुंबई फार म्हणजे फार आवडली होती. त्यांना असंही वाटलं, निदान कोमठ्याच्या त्या गरीब मारुती पोस्टमनची एक तरी गरीब पोर इथे राजाच्या राणीसारखी राहील. एक शकू सोडली तर तांबड्या आजीची सगळीच पोरं गुणी आणि गरीब स्वभावाची होती. तात्यांच्या मनात आलं की बायजा असती तर लता एवढी आपली सुद्धा पोर असती. पण आता लताचं कन्यादान करून त्यांना आणायचे ते सुद्धा पुण्य मिळणार होतं. धोडीबानं जेव्हा पेदीमाईनं सजवलेल्या केशवच्या 4 मोठ्या खोल्या तात्यांना दाखवल्या, तेव्हा तर तात्या थक्क झाले. ती आरसे लावलेली मोठी कपाटं, तो ड्रेसिंग टेबल, तो भला मोठा मऊ गालीचा पलंग, वरती गरगर फिरणारा पंखा, प्रत्येक खोलीतल्या टेबल खुर्च्यांवरचे ते सुंदर टेबल क्लॉथ, ती उशीची कवरं, हे सगळं त्यांनी कधी पाहिलंही नव्हतं. त्या प्रत्येक टेबलवर खऱ्या फुलासारख्या भासणाऱ्या फुलाच्या फुलदाण्या होत्या आणि तिथे काही बाई सगळं इतकं मौल्यवान भरलं होतं की तात्या ते सगळं बघून थंड पडले. पेदीमाईचं माझघरच बघून ते आश्चर्यचकित झाले होते. त्यांनी जेव्हा केशवला गल्ल्यावर बसून नोटांच्या गड्ड्या मोजताना बघितलं, तेव्हा केशवचा तो मोठेपणा बघून ते अगदी भारावून गेले होते. खरंच केशव फार श्रीमंत होता. त्याला कुमठ्यातलीच काय, इथे मुंबईची कुठलीही सुंदर पोरगी मिळाली असती, पण लतासाठी त्यांनी तांबड्या आजींनी केलेला वारंवार अपमान सहन केलेला होता. आपल्या एवढ्या श्रीमंतीचं त्यांनी कुमठ्यात कधीच प्रदर्शन केलं नव्हतं. कुमठ्यात तो प्रत्येक कुमठेकराशी केशा आजीचा पूर्वीचा केशव होऊन वागला होता. तात्यांनी ठरवलं लताचं केशवबरोबर लगेच लग्न करून टाकायचं. लताला सुद्धा इथली श्रीमंती बघून केशवचं फार कौतुक वाटलं होतं. त्यात तिला केशा आजीसारखी पेदीमाय सुद्धा खूप आवडली. तिचे सासरे धोडीबाबा तिला आवडले. तिची चेष्टा करणारे तिचे दीर तिला आवडले आणि औरंगजेब तर तिला फारच आवडला. पण तरीही तिला आपली माय, आपली भावंडं आठवत राहिलेली होती. पहिल्या दिवशीच लता पेदीमाईच्या हाताखाली कामाला लागली होती. त्या दिवशी पेदीमाईनं वाटून मटणाचा रस्सा बटाटे घालून केला होता, वडे तळले होते आणि वरण भात सुद्धा केला होता. संध्याकाळी सर्वांची पंगत बसल्यावर धोडीबानं दारूची बाटली उघडली, प्रत्येकाच्या पेल्यात दारू ओतली. तशी पेदीमाई घाईघाईनं पुढे येत म्हणाली, अहो तात्या पीत नाही, मटण खात नाही. त्याच्या अंगात मारुतीराया येतो ना, म्हणून शांते काय पण वंगाळ खात नाहीत. मी त्यासनी वरण भात केलाय वेगळा. तसं धोडीबाईनं असं आहे काय, असं म्हणून तात्यांच्या पुढ्यातल्या पेला उचलला. तसा तात्या तो पेला घट्ट धरून म्हणाले, अहो माझा मारुतीराया तिथे दूर राहिला त्या कोमठ्यात. आणा ती बाटली, ओता ह्या पेल्यात. आणि सगळेजण हसले. तशी केशा आजी हसत म्हणाली, मेल्या तात्या, केशवानं तुला दारूची बाटली आणि सिगरेटी दिल्या आणि त्यावेळी तू त्या घेतल्यास ना, तेव्हाच मला तुझा संशय आला होता बघ. हे ऐकलं आणि तात्या हसले. पण जेवताना त्यांना नारो भटाची खूप आठवण आली. वाटलं त्या नारोची पोरं केशवच्या हॉटेलात खपून पोटभर खातील, नाहीतरी ती कुमठभर उंडरत असतात. त्याबद्दल केशवला नंतर विचारायचं तात्यांनी ठरवून टाकलं. केशा आजी मात्र आपल्या खोट्या दातांनी मटणाचे तुकडे मचामचा चावत होती, काचेच्या ग्लासातनं दारू पीत होती, वडे खात होती आणि जेवण झालं की गॅलरीत बसून तपकीर ओढत ममईची मजा बघत होती. तिला कुठं जायचं असेल तर तो वर खाली जाणारा पाळणा होताच. आता सुख ते काय याहून वेगळं असतं. तात्या हे सगळं बघत मटणाचं भरपेट जेवण आणि दारू पिऊन तृप्त झाले. त्यांना इथे एकदाही तांबड्या आजीची आठवण आली नाही. तात्यांनी इथे हे सुद्धा पाहिलं होतं की इथं केशा आजीनं आणलेलं ते कुत्र्याचं पिल्लू औरंगजेब बनून त्या सगळ्यांबरोबर ढीगभर भात मटणाच्या कढीबरोबर खाऊन चांगलं लटगुट झालेलं होतं. आणि ते बघून तात्यांना पुन्हा एकदा नारोभटाची पोरं आठवली. रात्री तात्या केशा आजीच्या खोलीत दुसऱ्या पलंगावर मऊ गादीत गाढ झोपले होते. त्या रात्री आयुष्यात पहिल्यांदा त्यांना गाढ झोपेचं महत्त्व कळलं होतं. सकाळी पेदीमाईनी त्यांना वाफाळलेला चहा, बिस्किटं आणि मस्का पाव दिला, तेव्हा तर त्यांना रडूच आलेलं होतं. सकाळी केशा आजी त्यांना म्हणाली, तात्यानो, माझ्या केशवाची तुम्हाला खात्री पटली तर आपण उद्याच लताचं आणि त्याचं लग्न लक्ष्मीच्या मंदिरात लावू. नंतर तू, लता आणि केशव कुमठ्याला जा, तांबडीला भेटून या. मला वाटतं आत्तापर्यंत तांबडीने अख्खं कुमठं डोक्यावर घेतलेलं असणार. तेव्हा तू काय म्हणतोस?
का तुला लताला पुन्हा कुमठ्याला न्यायचं आहे? तात्या एकदम म्हणाले, छे छे केशा, अगो केशव एवढा चांगला पोरगा लताला दुसरा मिळणार नाही हो. अगो मारुतीची ती पोर 4 घास सुखानं खाईल, ते का मला नको आहे? आपण उद्या त्यांचं लग्न करून टाकू. आणि नंतर लगेच त्या घरात केशव आणि लताच्या लग्नाचं वारं व्हायला लागलं. सर्वप्रथम केशवनं आपली पेदीमाय आणि धोडीबाला घेऊन लतासाठी खूप दागिने खरेदी केले. तिच्यासाठी भरजरी शालू घेतला. पेदीमायनी नंतर घरातल्या सगळ्यांसाठी खरेदी केली आणि एका सुमुहूर्तावर जवळच्याच लक्ष्मी मंदिरात लता आणि केशवचं लग्न झालं. साधी परकर पोलक्यातली लता एकदम लाल सोनेरी शालूत दागिन्यानं मढून सौ लता केशव पांडे झाली. लताचं कन्यादान तात्यांनी आनंदाश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी केलं. लग्नाच्या वेळी लता अत्यंत भावूक होऊन आपल्या आईच्या आणि भावंडांच्या आठवणीने रड रडत होती. लता लग्नाच्या त्या सुंदर साजात लक्ष्मी इतकी सुंदर दिसत होती. तिचे सुंदर काजळ घातलेले काळेभोर डोळे केशवकडे तृप्ततेनं हसत बघत होते. लताच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना केशव गुलाबासारख्या सुंदर दिसणाऱ्या लताला आपल्या नजरेनंच पीत होता. लता इतकी सुंदर असेल याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती. कालच्या कोमठ्याच्या सुरवंटाचं आज एका सुंदर फुलपाखरात रूपांतर झालेलं होतं. केशवनं लग्नाच्या वेळी 2-2 फोटोग्राफरना बोलवून अनेक फोटो काढले होते. लग्न लागल्यावर केशव लता सगळ्यांच्या पाया पडले. त्यावेळी थरथरत केशा आजीनं आपल्या पदरात बांधून आणलेल्या त्या केशवनं ठेवलेल्या आपल्या सोन्याच्या बांगड्या लताला पोटाशी धरून तिच्या गोऱ्या गोंडस हातात चढवल्या आणि खूप वर्षांमागे समुद्रात मेलेल्या आपल्या पोराच्या आणि सुनेच्या आठवणीनं ती ढसाढसा रडली. तिचं ते दुःख जाणून केशवने तिला जवळ घेतलं आणि म्हणाला, आजी अगं मी आणि लता आहे ना तुला. केशवनं तांदळात कोरून लताचं नाव लताच ठेवलं. त्या दिवशी त्या लग्नघरी कोणीच पाहुणे नव्हते. तरीही आलेल्या सगळ्या गिऱ्हाईकांना धोडीबानं एक ग्लास फुकट दारू आणि पेढे लाडू वाटले. संध्याकाळी बार बंद करून सगळी मंडळी औरंगजेबासकट चौपाटीवर फिरायला गेली. तिथे भेळ, आईस्क्रीम, पाणीपुरी सगळ्यांनी चापून खाल्ली. आमच्या लताला ममईचा तो मोठा समुद्र अजिबात आवडला नाही. जेव्हा केशवनी तिला हा समुद्र आवडला का असं विचारलं तेव्हा ती म्हणाली, नाही नाही, या समुद्राच्या वाऱ्याला माणसांच्या घामाचा वास आहे. माझ्या कुमठ्याचा समुद्र मोकळा आहे आणि ह्या समुद्राला लोकांनी बांधून ठेवलं आहे. पुढे माणसांनी अडवून ठेवलेली चौपाटीसुद्धा लताला कधी आवडली नाही. तरीही केशवबरोबर अनेक वेळा ती या चौपाटीवर फिरायला म्हणून येत असे. लताच्या त्या पहिल्या रात्री पेदीमायनं केशवचा नवीन पलंग फुलमाळांनी सजवला होता. मोगऱ्याच्या वासाच्या उदबत्त्या जागोजागी लावून ठेवल्या होत्या. जेव्हा यल्लम्माला नमस्कार करून लता केशर दुधाचा पेला घेऊन केशवच्या खोलीत आली तेव्हा केशवनी झडप घालून तिला जवळ घेतलं. त्या गुलाबी रात्री लता केशवच्या घट्ट मिठीत वेदनेनं तळमळत तरीही सुखाच्या सागरात तृप्तीनं डुंबत राहिली. त्या सुंदर रात्री केशवनी त्या कुमठ्याच्या खेडवळ पोरीला पूर्ण स्त्री बनवलेलं होतं. लता केशवची पत्नी झाली आणि केशाजीचा कुत्रा औरंगजेब लताचा फार लाडका झाला. तो नेहमी लताबरोबर माझघरात राहायला लागला. कधी चेष्टेनं केशव लताला म्हणायचा, लते, माझी जागा घेणार ह्या औरंगजेबाला एकदा मी परत कोमठ्याला नेऊन सोडणार आहे बघ. त्यावेळी लता गालात हसायची. कुमठ्याच्या केशव लताचा संसार सुरू झाला. लता विलक्षण सुखात. पेदीमाय आणि केशाजी तिला जपत तिचे लाड करत. केशवनी तर तिला इतक्या भेटींनी भरून टाकलं होतं की त्याच्या त्या प्रेमानं लता अक्षरशः गुदमरून जायची. धोडीबाबा जेव्हा तिला सुनबाई म्हणून हाक मारायचे तेव्हा वडिलांची छाया आपल्यावर आहे असा लताला भास व्हायचा. पण आपल्या घराच्या आठवणींनी लता फार व्याकुळ होत असे. तिला नलीची फार आठवण यायची. आपल्या आईने नलीला किती मारला असेल या कल्पनेनं तिचं डोकं गरगरायचं. पण केशवचं लग्न झालं आणि केशव बदलला. लताचे तो सगळ्या प्रकारचे लाड करायचा, पण तिने जरा आपल्या आईबद्दल बोललं की तो तिच्यावर रागवायचा. केशाजींनी त्याला लताला घेऊन कुमठ्याला तांबडी माईला भेटून तिच्या पाया पडून यायला सांगितलं तेव्हा त्या गोष्टीला त्यांनी सपशेल नकार देऊन टाकला. तात्यांनी त्याला समजावलं. धोडीबा पेदीमाईनं त्याला सांगितलं, पण तो काही ऐकायला तयार नव्हता.
केशवचं म्हणणं एकच होतं की त्या तांबडी मायनं त्याचा आणि त्याच्या केशा आजीचा खूप अपमान केलाय. उलट तिने रीतीप्रमाणे मला होकार दिला असता तर त्याला आज असं लताला पळवून आणून चोरासारखं लग्न करायला लागलं नसतं. उलट कोमठ्याला मोठं लग्न करून तो वाजत गाजत मानाने लताला मुंबईत घेऊन आला असता. आणि आता एवढं सगळं होऊन तो परत तांबडी आजीच्या पाया पडायला कधीच जाणार नव्हता किंवा लतालाही पाठवणार नव्हता. भोगू देत तिला तिच्या हट्टीपणाचं फळ. तिने येता जाता केशवचा पाणउतारा केला होता. तसं बघता केशवचं म्हणणं अक्षरशः खरं होतं. त्यामुळे तात्या काही बोलू शकले नव्हते. लतालाही गप्प बसायला लागलं होतं. केशा आजीला आपल्या नातवाचं म्हणणं पटलं होतं, तरीही चांगल्या केशवनं एक मात्र केलं. तो तात्यानं म्हणाला, तात्यानो, नाहीतरी तांबडी माय माझ्या लताची माय आहे. तेव्हा तुम्ही कोमठ्याला जाऊन लताच्या लग्नाची लुगडी चोळी तांबड्या मायला द्या. लता देईल त्या भेटी तिच्या भावंडांना द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या लग्नाचे थोडे फोटो तिला दाखवा. बाळकृष्ण भटजी, सरपंच शेषाद्री यांनाही ते फोटो दाखवा. म्हणजे त्यांनी उद्या म्हणायला नको केशवनी लग्न केलं आणि तो कोमठ्याला विसरला. पण तात्यांनो, हे सगळं करायचं आणि टॅक्सी पकडून ताबडतोब इथे यायचं. आम्हाला तुमची गरज आहे तात्या. हे ऐकलं आणि तात्या गहिवरले. त्यांना त्यांच्या बायजाची आठवण आली. ते हलकेच केशवला म्हणाले, अरे पोरा, मला तरी तुमच्याशिवाय आहे कोण रे. आणि केशवनी तात्यांना जवळ घेतलं. केशा आजी जोरात म्हणाली, अरे केशवा पोरा, या म्हाताऱ्याला तू असंच कोमठ्याला धाडणार का? अरे त्याला चांगला तरणा कर, म्हणजे तो तांबडी समोर उभा राहून भांडू शकेल की. आणि केशवनी ताबडतोब तात्यांना दाताच्या डॉक्टरकडे नेलं. त्यांचे 4 हलणारे किडलेले दात काढून टाकले, कवळी बसवली. डोळ्याच्या डॉक्टरकडे जाऊन त्यांचे डोळे तपासून घेतले. त्यांना छान चष्मा घेऊन दिला. बाहेरचं ते जग आता स्पष्टपणे बघून तात्या हरखून गेले. केशवनी नंतर तात्यांना सांगितलं की तात्या, आता तुम्ही शर्ट पॅन्ट घालायची. हे असलं धोतर इथे चालणार नाही. पूर्वी धोडीबाबासुद्धा असं धोतर घालायचे, पण मी त्यांना शर्ट पॅन्ट घालायला लावली. माणसानी कसं नेहमी पुढे जात राहावं. आणि तात्या नको नको म्हणत असताना सुद्धा केशवने त्यांना शर्ट पॅन्ट घालायला भाग पाडलं. त्यांच्या हातात धरायची आजोबांची काठी देखील घेऊन दिली. एवढं करून केशव थांबला नाही तर त्यांनी तात्यांच्या गळ्यात आंबेचं लॉकेट असलेली सोनसाखळी घातली. बोटात 2 अंगठ्या चढवल्या. एक मोठं घड्याळ त्यांच्या हातावर चढवलं आणि रुपयानं भरलेलं एक पाकिट त्यांच्या हातात दिलं. तात्या रडायला लागले. तात्यांना केशवनी 20 वर्षांनी तरुण केलं होतं. केशवने हे सगळं मुद्दाम तात्यांसाठी केलं होतं. जन्मभर दारिद्र्यानं खितपत असलेल्या तात्यांना त्यांच्या म्हातारपणी तरी सगळ्या तऱ्हेचं सुख मिळावं, हीच केशवची इच्छा. आणि नोटांनी भरलेलं पाकिट माणसाला किती सुख देतं हे त्याला ठाऊक होतं. तात्यांचं हे बदललेलं रूप घरात सगळ्यांना आवडलं. पेदीमाई तर म्हणाली, आता तात्यानो, तुम्ही माझा भाव खरा शोभताय. तात्यांनी जेव्हा स्वतःला आरशात बघितलं ते लाजले, हसतच राहिले. आपली सोन्याची साखळी त्यांनी अगदी लहान मुलाप्रमाणे सगळ्यांना दाखवली. रात्री जेवताना सुद्धा ते सतत आपल्या बोटातल्या अंगठीकडे बघत होते. त्या संध्याकाळी ते केशा आजीबरोबर गॅलरीत बसून बाहेरची गंमत स्पष्टपणे बघताना म्हणाले की केशा, आपल्या केशवचा फोटो पेदीनं देव्हाऱ्यात ठेवलाय ना, ते तिने बरोबर केलंय. अगं, जे मला देवाने कधी दिलं नाही ते तुझ्या केशवनी मला दिलं. देव त्याचं नेहमी चांगलंच करू देत. केशा आजी हसली. तात्या असे नीटनेटके झाल्यावर त्यांचं कोमठ्याला जायचं ठरलं. केशवनी गणूला सांगितलं की गणे, तू सुद्धा तात्यांबरोबर जा आणि नंतर लगेच परत ये. त्यावेळी गणू केशा आजीच्या मागे लपला आणि म्हणाला, केशवा, नाही बाबा, मी तांबड्या माईसमोर उभा सुद्धा राहणार नाही आणि मी माझ्या केशा आजीला सोडून कुठं जाणार बी नाही. केशव म्हणाला, जाऊ नको तू कुठे. आणि मग तात्यांनी एकटंच जायचं ठरलं. झालं, तात्यांचं कोमठ्याला जायचं ठरलं आणि लताची धावपळ उडाली. अर्थात लताला पैशाची काही कमी नव्हती. केशवने 4 मोठ्या सुटकेसेस आणून लताला दिल्या. तो म्हणाला, लता, मला टॅक्सी खरेदी करण्यासाठी धोडीबाबाला घेऊन जायचंय, त्यामुळे पेदीमाय आणि तू काय पाहिजे ते खरेदी करा. लता बरं म्हटली. लता आणि पेदीमायबरोबर रहीम येणार होता पिशव्या धरायला. केशवनं भाड्यानं देण्यासाठी 4 टॅक्सी घ्यायचं ठरवलं होतं. केशवला आपला उद्योग आता हळूहळू वाढवायचा होता.
त्या रात्री जेवणं आटोपल्यावर तात्या केशा आजीजवळ गॅलरीत न बसता हळूहळू मंगेशच्या म्हाताऱ्याशी काहीतरी बोलत बसले होते. केशव आपल्या खोलीत निघाला तसे तात्या एकदम खाली मान घालून म्हणाले, "केशवा, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे." केशव थांबला, म्हणाला, "बोला की तात्यानो, काय ते बोला." तात्या धीर करून म्हणाले, "पोरा, तू मारुती देवळाच्या पुजाऱ्याला, त्या नारो भटाला ओळखतोस ना? अरे त्याच्या घरात खायला मूठभर तांदूळ नाहीयेत. पण रांडेच्यानं खंडीभर पोरं मात्र जन्माला घातली आहेत. ती त्याची पोरं गावभर उंडरत असतात. मी म्हणतो की ती आपल्या गणूसारखीच आहेत रे. तू त्यांना आपल्या हॉटेलात ठेवलंस तर पोरं ती ग्लास बशा विसळतील, झाडलोट करतील. त्यामुळे निदान नारोला आणि तारीला थोडा आधार मिळेल रे. फार वाईट परिस्थिती आहे त्यांची केशवा." केशव म्हणाला, "तात्यानू, तुम्हाला वाटेल तसं करा." "त्या तात्यानू, आता मी टॅक्सीचा धंदा करणार आहे. मला पोरांची गरज आहेच. तुम्ही नारोच्याच पोरांना काय, कुमठ्यात कुणाला गरज असेल ना, तर त्याला सुद्धा इथे आणा." आणि तात्यांनी पाठमोऱ्या केशवकडे बघत देव्हाऱ्याजवळ जाऊन केशवच्या फोटोला वंदन केलं. कधी कधी देव माणसाच्या रूपाने जन्मतो ना, तो असा, असं त्यावेळी तात्यांना वाटलं. पेदीमाय आपली मोठी पर्स आणि लताला घेऊन सरळ सोनाराच्या दुकानात गेली. तिने नली, नेहा, सोना, रुपा, मुंजा, येशा, रघु, माधव, राघव आणि तांबड्या आजीसाठी 9 मोठ्या सोनसाखळ्या घेतल्या. प्रत्येकाचं लताला माप विचारलं, त्यांच्यासाठी सोन्याच्या अंगठ्या घेतल्या. नंतर पेदीमाय म्हणाली, "लता, आपण आता समद्यासनी कपडे घ्यायला जाऊ." तसं लतानं सगळ्यांना कपडे न घेता खूप कापड घेतलं आणि म्हणाली, "पेदीमाय, आमचा मुंजा दादा आणि रघु चांगले कपडे शिवतात ग." लताने नंतर जे काही मिळेल ते सोनी, नली, रुपा, नेहासाठी घेतलं. त्यांना उंच टाचाचे सँडल्स, पर्स, रुमाल, काचेच्या रंगीबेरंगी बाकड्या, क्लिपा, मोठ्या पावडरचे डबे, लतानी जे हाताला मिळेल ते खरेदी केलं आणि पेदीमाय कौतुकानं हसत हसत लताची खरेदी बघत होती. जेव्हा रहीमला पिशव्या घेऊन चालणं अशक्य झालं, तेव्हा कुठे लताची खरेदी थांबली. लता, रहीम, पेदीमाय जेव्हा टॅक्सीत बसले तेव्हा पेदीमाय म्हणाली, "लता, मिठाई बाळू आणि केशवा सांच्याला घेऊन येतील, कारण तात्या सकाळच्याला निघणार आहे ती, तेव्हा ताजी मिठाई घेऊनशान येतील." आणि पेदीमाय नंतर चेष्टेने लताला म्हणाली, "अगो लता, तूने मोप खरेदी केली आहेस, आता केशव तुला वरडणार हा?" ती आणि सलीम हसले, पण लता मात्र घाबरली. वास्तविक लताला आपला केशव किती श्रीमंत आहे याची काही कल्पना नव्हती. ते जाणून घ्यायची तिला गरजही नव्हती. पण पेदीमाईचं ते चेष्टेचं बोलणं तिला लागलं. जेव्हा ती घरी आली त्यावेळी केशव नुकताच येऊन पलंगावर बसून केशा आजी आणि तात्यांबरोबर टॅक्सीबद्दल बोलत बसला होता. लता सरळ गेली आणि केशा आजीच्या कुशीत शिरून रडायलाच लागली. कुणाला कळेना हिला काय झालंय. पेदीमाय सुद्धा लता रडकीये म्हणून धावत आली. केशवने तिला रडण्याचं कारण जरा आवाज चढवून विचारलं तसं ते रडत म्हणाली, की "अहो, मी खूप खरेदी केली. पेदीमायकडे असलेले सगळे पैसे संपवून टाकलेत. मला माफ करा की." हे ऐकलं आणि पेदीमाय आणि केशव खो खो हसले. पेदीमाईने लताला जवळ घेतलं आणि म्हणाली, "अगो पोरी, म्या तुझी चेष्टा केली. लता, अगो तू इथली लक्ष्मी आहेस. आमचा समदा तुझाच आहे. तू केवढा पण पैसा खपव, माझ्या केशवचा समुंदर कवा आटायचा नाही बरं." केशवनी नंतर उठून लताची खरेदी बघितली. त्या सोनसाखळ्या, त्या अंगठ्या बघितल्या आणि म्हणाला, "लते, अगं नली, नेहा, सोना आणि तुझ्या रुपाबाईला कानातली कर्णफुलं, चांदीचे पैंजण, सोन्याच्या बांगड्या नाही का घ्यायच्या?" लता म्हणाली, "अहो, माझ्या मनात होतं घ्यायचं, पण त्याला पैसे खूप लागतात." केशव हसला. त्या संध्याकाळी केशवने आणि बाळूने जाऊन खूप मिठाई खरेदी केली. केशवनी कर्णफुलं, सोन्याच्या बांगड्या, चांदीचे पैंजण खरेदी केले आणि त्यांनी जेव्हा लताला ती खरेदी दाखवली, तेव्हा लता तिथे सगळं जण आहेत हे विसरली आणि केशवच्या कुशीत शिरली. रात्री पेदीमाईने आणि लतानं त्या 4ही बॅगा व्यवस्थित भरल्या. एक बॅग खास राघव, माधव, रुपा, मुंज्यासाठी भरली गेली आणि एका लहान बागेत तात्यांसाठी रुमाल, सिगारेटचं पाकीट, तपकिरीचे पुडे ठेवून 20,000 रुपये त्या बॅगेत ठेवले. तात्या गडबडीनं म्हणाले, "अरे केशवा, हे एवढे रुपये मला कशाला?" आणि एक जाडजूड पाकीट तात्यांच्या हातात देत केशव म्हणाला, "तात्यानू, तुम्ही मला वडिलांच्या जागी आहात आणि पोराचा पैसा बापाचा सुद्धा असतो. आंबेच्या कृपेनं तुमचा पोरगा खूप श्रीमंत आहे.
तात्या, हे पाकीट तांबडी मायला द्या आणि हे लहान पाकीट नलीला द्या. तिला म्हणावं केशव आणि तिच्या लताबाईनं खास तिला दिलंय. लग्नाचे फोटोसुद्धा बॅगेत ठेवले तात्या. सकाळी तात्या टॅक्सीनं कुमठ्याला निघाले. त्यांच्या मागच्या सीटवर त्या 4 बॅगा केशवनं नीट ठेवल्या. तात्या ती लहान बॅग घट्ट छातीशी धरून बसले. केशवनी तात्यांना सांगितलं की तात्या, तुम्ही सरळ तांबडी माईच्या घरासमोर टॅक्सी थांबवा. हा टॅक्सीवाला तुम्हाला या जड बॅगा उतरवून देईल आणि तात्यानू 2 दारूच्या बाटल्या मी तुमच्या बॅगेत ठेवल्या. तात्यांना पोचवायला सगळंजण, अगदी केशा आजीसुद्धा खाली आली. सगळ्यांनी तात्यांना पुन्हा पुन्हा लवकर या म्हणून सांगितलं. पेदीमाय जेव्हा डोळे पुसायला लागली तेव्हा धोडीबाई हसत म्हणाला, तात्यानू, तुमची बहीण रडती तेव्हा बिगी बिगी यायचा. लता तर रडत रडत तात्यांच्या जवळ गेली, म्हणाली, तात्यानू, आईला सांगा मी चुकले, पण मी खूप सुखात आहे आणि लवकरच मी येईन कुमठ्याला. रुपाबाईला सुद्धा मी विचारलंय म्हणून सांगा. केशव टॅक्सीवाल्याला म्हणाला, चल बाबा तू निघ, नाही तर हा निरोप समारंभ संपणार नाही इथला. आणि तात्यांची टॅक्सी कुमठ्याच्या दिशेनं धावायला लागली. तांबडी आजी तेव्हा नुकतीच उठली होती. रूपाला हाक मारून सांगत होती की, रूपा, अगो रात्री लती माझ्या स्वप्नात आली. ती सोन्यानं मडली होती. आणि बोलता बोलता तांबडे आजीचा गळा दाटून आला. ती हलकेच पुटपुटली, माझा उजवा डोळा उडतोय गौ रूपा. कावळासुद्धा घरापुढे ओरडतोय. नक्कीच सांगते, लताची काहीतरी बातमी येणार. रूपा म्हणाली, माय तू चिंता करू नकोस ग, सगळं काही ठीक होईल. आणि इकडनं तात्यांची टॅक्सी भर वेगात त्यांच्या घराकडे निघाली होती आणि याची काहीही कल्पना तांबडे आजीला नव्हती. कुमठ्यात तांबडी आजी तात्यांची वाट बघून थकली होती. दररोज कोणी ना कोणी कुमठेकर लताच्या चौकशीला तिच्याकडे येऊन जात होतं. सरपंच शेषाद्री एक दिवसाआड येऊन तांबडे आजीचा शिव्या खात तिला धीर देऊन जात होते. बाळकृष्ण भट, गावातली बुजुर्ग मंडळी आजीकडे येऊन जाऊन तिला धीर देत होती. बाळकृष्ण भटांनी तर आंबाला लता सुखरूप असू दे म्हणून पूजासुद्धा घातली. पानग्या पोस्टमन आता म्हातारा झाला होता. तो तांबड्या आजीकडे यायचा. तिच्या अंगणात बसून लताचे गुण आणि केशवचे दुर्गुण ऐकत बसायचा. केशा आजी आणि तिचं लंगड्या गाईचं भांडणसुद्धा निमूटपणे ऐकायचा, पान खाऊन निघून जायचा. एकदा नारोभट आजीच्या चौकशीसाठी तिच्या फाटकाजवळ आले, त्यावेळी ते तात्यांचे मित्र म्हणून तांबड्या आजीने त्यांना इतक्या शिव्या घातल्या की तिथून जे आपल्या घराकडे ते पळत सुटले, ते पुन्हा म्हणून तांबड्या आजीच्या घराकडे फिरकले नाहीत. लता जाऊन 4 महिने होत आले तसा तांबड्या आजीचा धीर सुटायला लागला. त्या रांडेच्या केशवनं लताबरोबर तात्यांना सुद्धा विकून खाल्लं का काय, हीच एक शंका तिला यायला लागली. एकदा तिला भेटायला आलेल्या शेषाद्री सरपंचाकडे ती कडकडून भांडली. म्हणाली, मेल्या शेषाद्र्या, तू गावचो सरपंच ना, मग तुला ठाऊक पाहिजे या कुमठ्यात कोण येतं कोण जातं. तू केशवचा पत्ता नाही का घ्यायचा? त्यांनी आणलेली मिठाई मात्र तू हादडली. पण मेल्या तो कुठे राहतो, काय करतो, काय खातो, हे सगळं त्याला विचारायची तुला शुद्ध नाही का रे? मेल्या, तू जिवंत असताना माझ्या पोरीला त्यांनी नेलं कसं याचा आधी जबाब दे. तसा रागवलेल्या तांबडे आजीकडे बघत सरपंच शेषाद्री हात जोडून म्हणाले, तांबडेबाई, मला खरंच ठाऊक नव्हतं ग, की हा केशवा तात्याला आणि लताला घेऊन पळून जाणार आहे. नाहीतर तो कोमठ्याला आला त्या दिवशी मी त्याचा पत्ता घेतला असता. एवढं बोलून आजी शांत झाल्यावर ते उठून आपलं नवीन धोतर झटकत घराकडे पळाले. तांबड्या आजीला फक्त एका गोष्टीचं समाधान होतं, ते म्हणजे घरातल्या सगळ्यांना लताची चांगलीच स्वप्न येत होती. तिला स्वतःला लताची हुरहुर किंवा धाकधूक वाटत नव्हती. याचाच अर्थ आपली पोर सुखरूप आहे याची तांबड्या आजीला खात्री होती. रूपाचा मुंज्या तात्याकडे घरातून दिवसातून 10 फेऱ्या मारून निराश मनानं परत येत होता. तात्यांची टॅक्सी रात्री साधारण 12 वाजता कुमठ्याला येऊन पोचली. 4 महिन्यांनी का होईना आपलं कुमठं बघून तात्यांना गैवरून आलं. तात्यांनी सरळ टॅक्सी तांबड्या माईच्या फाटकाजवळ थांबवली. तात्या मनातनं फार घाबरले होते. तांबडी माय आता अख्खं कुमठं गोळा करेल ह्याची त्यांना खात्री होती. तात्यांनी आपली पॅन्ट नीट वर केली, टॅक्सीवाल्याकडनं बॅगा उतरवून घेतल्या आणि फाटक उघडून त्यांनी त्या बॅगा अगदी अंगणात आणून टॅक्सीवाल्याला ठेवायला सांगितल्या. हे सगळं झाल्यावर तात्यांनी तांबडी आजीच्या घराकडे बघितलं तर ते सुंदर घर शांतपणे झोपलं होतं. टॅक्सीवाला तात्यांना सलाम करून निघून गेला. तात्यांनी अंबाबाईचं नाव घेत तांबड्या आजीच्या दाराची कडी खडखडवली. तांबडी आजी आपल्या सगळ्या पिलावळीला घेऊन झोपली होती.
तरी तिच्या सावध झोपेत तिने आपल्या घराची कडी कोणीतरी वाजवत आहे हे अस्पष्टपणे ऐकलं. तिने पुन्हा कानोसा घेतला तर खरंच तिच्या दाराची कडी कोणीतरी जोरजोरात वाजवत होतं. आजी धडपडून उठली. तिने घड्याळात बघितलं, 12:30 वाजले होते. तांबड्या आजीला एकदम वाटलं की अशा अवेळी तिच्या दारात लताशिवाय कोण येणार. तांबड्या आजीने लगेच कंदील मोठा केला, ओरडून नलीला सोनीला हलवलं आणि म्हणाली, नले उठ, लता आली आहे बघ. हे ऐकताच तांबड्या आजीचं घर क्षणार्धात खडबडून जागं झालं. तांबड्या आजीनं हातात कंदील घेतला, धावत येऊन दार उघडलं. ती बघत राहिली तर दारात एक अनोळखी म्हातारा उभा होता. त्याला बघताच तांबड्या आजीला क्षणभर वाटलं की या म्हाताऱ्याला आपण कुठेतरी पाहिलंय, पण कुठे पाहिलंय लक्षात येईना. तेव्हा तात्या हसत हसत आत आले. आपली छातीशी धरलेली लहान बॅग तिथे आजीच्या सामानानं भरलेल्या टेबलावर ठेवली आणि म्हणाले, काय तांबडी माय, कशी आहेस? त्यांची ओळख पटताच तांबडी आजी ओरडली, अरे मेल्या तात्या तू. आणि तांबड्या आजीचा संयम सुटला. तिने झेप घेऊन तात्यांचं बखोटं धरलं आणि ती तात्यांना वाटेल तसे गुद्दे मारत बुकलायला लागले. तोंडानं ती तात्यांना भयंकर अर्वाच्य शिव्या देत होती. म्हणत होती, तात्या तुझा मुडदा पडला रे, माझ्या पोरीला पळवून नेतोस? मेल्या रांडेच्या, माझी लता कुठं आहे? तिला विकून हा चष्मा घालून आलास का तू? आणि तुझं धोतर कुठे आहे? जाळलंस का चुलीत? सांग, माझी लता कुठे आहे? तात्या बिचारे तांबड्या आजीच्या हातून स्वतःला सोडून दिवाणखानाभर पळत सुटले होते. तांबड्या आजीच्या पाठीत पडलेल्या प्रत्येक बुक्कीने त्यांना श्वास घेणं कठीण झालं होतं. तांबडी आजी पिसाटासारखी त्यांना धरण्यासाठी त्यांच्या मागे मागे पळत त्यांना शिव्या घालत होती. शेवटी आजीला कळलं की तात्या आरामखुर्ची पुढे करून धावतायत, ते काही आपल्या हाताला लागणार नाहीत. तसं आजीनं, थांब मेल्या, तुझी पॅन्ट काढून घेते आणि तुला विहिरीत बुडवते, असं म्हणून ती तिच्या टेबलवरच्या वस्तू काढून त्यांच्या अंगावर फेकून मारायला लागली. तात्यांना कळलं आता आपली काही धडगत नाही. तसे ते उभ्या असलेल्या नली, सोना, नेहाला लोटून तांबड्या आजीच्या झोपाईच्या खोलीत पळाले आणि त्यांनी दाराला आतनं कडी लावून घेतली आणि हुश्य म्हणून पलंगावर बसले. तांबडी आजी जोरजोरात दार ठोठावत तात्यांना शिव्या घालत होती. हे सगळं नाटक बघून नेहा, सोना, यशा, रघुनं भोकाडच पसरलं. एकटी नली आपल्या आईला आवरायचा प्रयत्न करत होती, पण आजीने तिला दूर लोटलं. म्हणाली, नले, अजिबात मध्ये यायचं नाही, मी आज या तात्याचा मुडदाच पाडणार. आजीचा सुद्धा बरोबर होतं. आजपर्यंत तिने 4 महिने जो मनस्ताप सोसला होता तो आज असा बाहेर पडत होता. आजीच्या घरी असा गोंधळ चालला होता आणि तात्या घाम पुसत आतमध्ये पलंगावर बसलेले होते. त्यांच्या आणि आजीमध्ये फक्त ते एक दार होतं. ते दार जर उघडलं गेलं तर आपली धडगत नाही हे तात्या जाणून होते. तांबड्या आजीच्या घरचा गोंधळ रूपानं झोपेत ऐकला. तिने मुंज्याला उठवलं आणि मुंज्या, रूपा, माधव धावत धावत तांबड्या आजीकडे आले. त्यांनी पाहिलं, पडवीतल्या दारात 4 अवजड बॅगा ठेवल्या आहेत. तांबडी आजी तिच्या झोपाईच्या खोलीच्या बंद दारावर थपडा मारत ओरडतीये की तात्या, दार उघड रांडेच्या, किती वेळ लपून बसणार आहेस? आणि आजीचं लक्ष आत आलेल्या मुंज्याकडे, रूपाकडे गेलं. ती म्हणाली, रुपे, अगं हा तात्या तरणा होऊन, पॅन्ट शर्ट घालून, डोळ्याला चष्मा लावून, बूट घालून साहेब होऊन आलाय. अंगाला अत्तर सुद्धा लावलाय. नवीन दात बसवलेत आणि जाडा तरणा कोंबडा झालाय तो. पण माझ्या लताला काही हा बरोबर घेऊन आलेला नाही. आजी पाय आपटत ओरडली, या अक्कर माशाने माझ्या पोरीला ममईला विकलाय रूपा. त्याच पैशानं मेला कोंबडा होऊन आलाय. रूपा, तुला सांगते, मी आज याचा मुडदा पाडणार. हे सगळं ऐकताच तात्यांना कळलं की रूपा आणि मुंज्या बाहेर आलेत. तसे ते आतून ओरडले, हे बघ रुपे, मी सगळं सांगतो, पण आधी तू तांबड्या मायला आवर. तिने माझं हाडन हाड ढिल्लं केलंय. शेवटी रूपा पुढे झाली. तांबड्या आजीला धरलं. ती नलीला म्हणाली, नले, पाणी घेऊन ये. पाणी प्यायल्यावर तांबडी आजी जरा शांत झाली. मुंज्या आजीला म्हणाला, तांबडी माय, आपण आधी तात्या काय सांगतो ते ऐकू. काही भानगड असेल तर त्यांना सरळ पोलिसात देऊ. मुंज्याचं हे बोलणं आजीला पटलं, कारण ती सुद्धा तात्यांना मारून मारून दमली होती. ठीक आहे, असं म्हणून ती बदकन खुर्चीत बसली. मुंज्या बाहेरनं ओरडला, तात्यानू दार उघडा, माय खुर्चीत बसली आहे. हे ऐकताच तात्या आतनं ओरडले, मुंज्या, तू तांबडी मायजवळ उभी राहा, नाही तर आज माझं काही खरं नाही. आणि मुंज्यासुद्धा खरोखर तांबड्या आजीच्या जवळ तयारीत उभा राहिला. भिजलेल्या उंदरासारखं थरथरत
तात्यांनी अर्धवट दार उघडलं, आजीकडे बघितलं. आजी त्यांच्याकडे बघत म्हणाली, "ये रे ये मेल्या कोंबड्या, सांग माझ्या लताचं काय केलंय?" तात्या घाबरत बाहेर आले खरे, पण ते दाराजवळच उभे राहिले. रूपा मुंज्या आश्चर्यानं तात्यांकडे बघत होते. खरंच माय म्हणते तसं तात्या अगदी तरणे, ओळखून न येण्यासारखे झाले होते. त्यांचं ते शर्ट पॅन्ट बूट बघून रूपाला हसू आलं, पण प्रसंगाचं गांभीर्य जाणून ती शांत राहिली. दाराजवळ उभं राहून तात्या नलीला म्हणाले, "नले, ती माझी टेबलावरची बॅग दे." नलीनी बॅग दिल्यावर अगोदर त्यांनी त्यातून लताच्या फोटोचे अल्बम काढले, रूपाच्या हातात दिले आणि म्हणाले, "दाखव दाखव तांबड्या मायला हे." रूपानं तो अल्बम तांबड्या आजीच्या हातात दिला. तांबड्या आजीने कंदिलाच्या प्रकाशात उघडला. पहिल्याच फोटोत लता संपूर्ण नवरीच्या वेशात उभी होती, एखाद्या लक्ष्मीसारखी. बाजूला एक बाई, एक पुरुष आणि 10-12 पोरं. ती बाई पुरुष म्हणजे पेदी आणि धोडीबा. त्या पोरात गणूसुद्धा बत्तीशी दाखवत उभा होता. लताच्या बाजूला तात्या आणि केशा आजी उभे होते. केशा आजीला बघून तांबडी थक्क झाली. एखाद्या टुणटुणीत बेडकासारखं तिने अंग धरलं होतं. लताच्या आणि केशवच्या लग्नाचे ते निरनिराळे फोटो बघून सगळ्यांनी तोंडात बोटं घातली. केशवचं घर बघून तांबडी आजी थक्क झाली. आजी लताच्या लग्नाचे फोटो बघत असताना तात्या निवांत तिच्या समोर खुर्चीत येऊन बसले. सावकाश तपकिरीची डबी काढली, तपकीर ओढायला लागले. तो लग्नाचा अल्बम बघून झाला. मग तात्या ऐटीत म्हणाले, "मुंज्या पोरा, त्या बॅगा आत घे आता." आजी हे सगळं बघत होती. मुंज्यानं कशा तरी ढकलत त्या बॅगा आत आणल्या. तात्या म्हणाले, "रुपे, ती निळी बॅग आहे ना, ती लतानं तुला दिली आहे." तोंडावर हात ठेवून रूपा किंचाळली, "मला दिली आहे?" तात्याने नंतर आपल्या लहान बॅगेतनं एक जाडजूड पाकिट काढलं आणि तांबड्या आजीच्या पुढं केलं. मोठी तपकिरीची डबी तिला दिली. आजीने ते पाकिट उघडलं. 100च्या नोटांनी ते पाकिट खच्चून भरलेलं होतं. तात्यांनी नलीला बोलवलं, लहान पर्स दिली आणि तांबड्या आजीकडे बघत पुटपुटले, "हे खास तुला लतानं आणि केशवनं दिलंय." नलीनी पर्स उघडली. त्यात 5,000 रुपये आणि लताचं पत्र होतं. लतानी तिला मुंबईला बोलवलं होतं. तांबड्या मायची पत्रात माफी मागितली होती. सगळ्या भावंडांची विचारपूस केली होती. रूपाची, मुंज्याची सुद्धा तिने चौकशी केली होती आणि राघव माधवला सुद्धा विचारलं होतं आणि सगळ्यांनाच तिने मुंबईला बोलवलं होतं. रूपा आपली बॅग तिथेच उघडत होती, पण तांबडी आजी म्हणाली, "रूपा थांब, या गोंधळात तुझी बॅग उघडू नको. ती तुझ्या घरी नेऊन उघड. लताचं मी तुला सकाळी सगळं सांगेन." हे ऐकताच रूपा आणि मुंज्या ती अवजड बॅग कशी तरी ओढत आपल्या घरी घेऊन गेले. श्रोते हो, तुम्ही ऐकताय आयडा बॅरेटो लिखित तांबड्या आजीचे सारवलेले अंगण ही कादंबरी. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. बघूयात आता तांबड्या आजीचं म्हणणं काय आहे.